नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती त्यामधील ग्रामसेवक हे जे पद आहे यासाठी महत्त्वाचे आपण 20 तांत्रिक प्रश्न घेणार आहोत। आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असे प्रश्न आहे। मित्रांनो, हे सर्व आपल्याला IBPS पॅटर्ननुसार घेण्यात आलेले प्रश्न आहेत, त्यामुळे हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। त्यामध्ये ग्राम प्रशासनाचे प्रश्न देखील आपण ॲड केलेले आहेत। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला भेटतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञाने सन 1969 साली सामूचे प्रमाण हायड्रोजन आयनांच्या प्रमाणाच्या घातांकावर निश्चित केले? लक्षात ठेवा, सामूचे प्रमाण हायड्रोजन आयनांच्या प्रमाणाच्या घातांकावर निश्चित केलेले आहे। मित्रांनो, एक प्रकारे आपण सिद्धांत म्हणू शकतो। सामू म्हणजे काय तर pH। तर लक्षात ठेवा, कधी 1969 साली कशाचे तर सामूचे प्रमाण हायड्रोजन आयनाच्या प्रमाणांच्या घातांकावर निश्चित कोणी केलं होतं? या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पहा, पर्यायामध्ये तुम्हाला दिलेले श्रीनिवास अय्यंगार, सोरेन्सन, श्रीपाद दाभोळकर, डॉक्टर जयंत पाटील की मायकल। योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे। तर त्याचं योग्य उत्तर होईल बघा, पर्याय क्रमांक 2 सोरेन्सन। हा जो शास्त्रज्ञ होता तर यांनी 1969 साली सामूचं प्रमाण हायड्रोजन आयनांच्या प्रमाण घातांकावरती निश्चित केलेलं आहे। तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, जागतिक पाणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, हा प्रश्न आहे दिनविशेषवरचा। जागतिक पाणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि आपल्याला जवळपास IBPS असो किंवा कोणतीही परीक्षा यामध्ये आपल्याला दिनविशेष हे विचारलंच जातात। मग तर जागतिक दिनविशेष असो की राष्ट्रीय दिनविशेष असो, यावर प्रश्न असतातच। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे, जागतिक पाणी दिवस हा कधी साजरा केला जातो? आणि पर्याय दिलेले तुमच्यासमोर 22 मार्च, 20 मार्च, 1 जुलै, 12 जुलै, 19 डिसेंबर। योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। कधी साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो पहा 22 मार्च या दिवशी। पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं तुमच्या करेक्ट म्हणजे योग्य उत्तर असणार आहे। चला पुढचा प्रश्न पहा, कायमधारा पद्धतीमध्ये किती टक्के जमीन महसूल हा ब्रिटिश सरकारला दिला जात होता? कायमधारा पद्धतीमध्ये किती टक्के जमीन महसूल हा ब्रिटिश सरकारला दिला जात होता? पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले की पद्धत कोणती आहे ती लक्षात ठेवायची, कायमधारा पद्धत। आणि या पद्धतीमध्ये कितीही टक्के महसूल हा जो आहे तो ब्रिटिश सरकारला दिला जात होता बघा, 12%, 11%, 45%, 89%, 30%, किती टक्के महसूल ब्रिटिश सरकारला दिला जात होता? तर त्याचं योग्य उत्तर होईल पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 89% हा जो आहे हा ब्रिटिश सरकारला महसूल दिला जात होता। कोणत्या पद्धतीमध्ये? कायमधारा पद्धतीमध्ये 89% कोणाला? ब्रिटिश सरकारला दिलं जात असे। आणि 11% हा जो आहे तर तो जमीनदाराकडे राहत असे। म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय नंबर 4 89% महसूल कायमधारा पद्धतीमध्ये ब्रिटिश सरकारला दिले जात होता। चला पुढचा प्रश्न आपण बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आता अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम चॅनलला लाईक करून घ्या। व्हिडिओ आवडत असेल तर त्याला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला। बघा प्रश्न काय आहे, फळ लागवडीसाठी जमिनीचा योग्य सामू म्हणजेच काय
तर pH किती असणे गरजेचे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. कशासाठी? तर फळ लागवडीसाठी. हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर तांत्रिकमध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात येत असतो. पहा काय विचारलंय, फळ लागवडीसाठी जमिनीचा योग्य सामू किती असणं गरजेचं आहे? 4 ते 6, 1 ते 2, 6 ते 8, 9 ते 11, 7 ते 9. काय उत्तर होईल याचं? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 6 ते 8च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. म्हणजे 6 ते 8च्या दरम्यानमध्ये pH असणं गरजेचं आहे. कशासाठी? फळ लागवडीसाठी. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. कॉफी पिकाचे उत्पादन जगात सर्वात जास्त कोणत्या देशामध्ये घेतले जाते? कॉफी पिकाचं उत्पादन जगात सर्वात जास्त कोणत्या देशामध्ये घेतलं जातं? पहा मित्रांनो, यावर 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या कॉफी पिकावर. पर्याय तुम्हाला दिलेला आहे: भारत, व्हिएतनाम, कोलंबिया, इंडोनेशिया, ब्राझील. या ठिकाणी प्रश्न विचारला की जगात सर्वाधिक जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतलं जातं? कशामध्ये? जगात विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, जगामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन जे आहे ते कुठं घेतलं जातं? पर्याय नंबर 5, ब्राझील या ठिकाणी घेतलं जातं. ब्राझील या देशामध्ये. आणि आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं? तर ते आहे पहा कर्नाटक राज्य. काय? ज्यामध्ये सर्वाधिक जास्त कॉफी भारतामध्ये जे आहे तिचं उत्पादन घेतलं जातं. जगाचा विचार जर केला तर ब्राझील हे पहिल्या क्रमांकावर आहे. आणि पर्याय क्रमांक 5 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि भारतामध्ये जर विचारलं तर कर्नाटक या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त जे आहे कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. बघा पुढचा प्रश्न काय? मृदा जलताण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरण्यात येते? पर्याय दिलेले तुमच्या पुढं: टेन्शिओमीटर, मॅग्नेटोमीटर, हायग्रोमीटर, जिओफोन, जिप्सम ब्लॉक. काय? मृदा जलताण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरण्यात येते? पहा, मृदा जलताण मोजण्यासाठी वापरण्यात येणारं उपकरण कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, पर्याय क्रमांक 1, टेन्शिओमीटर. त्याला टेन्शिओमीटर असं म्हटलं जातं. पहा, टेन्शिओमीटर कशासाठी वापरलं जातं? तर मृदा जलताण मोजण्यासाठी. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात भूदान चळवळ, त्याला आंदोलनही म्हणू शकतो आपण, खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं? पर्याय दिलेले तुमच्यासमोर 5 पर्याय आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मित्रांनो, हा प्रश्न इतिहासावरती आहे आणि अत्यंत महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आतापर्यंत आपल्याला हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला आहे. खूप वेळा, म्हणजे खूप वेळा म्हणल्यापेक्षा जवळपास हा प्रश्न 48 ते 50 वेळा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, भूदान चळवळीचे जनक किंवा भारतामध्ये भूदान चळवळ आंदोलन जे आहे हे कोणी सुरू केलं? काय उत्तर असेल? सर्वांना प्रश्नाचं उत्तर येत असेल. बघा पर्याय आहे तुमच्यासमोर: विनोबा भावे, साने गुरुजी, छत्रपती शाहू महाराज, एम एस स्वामीनाथन, सुंदरलाल बहुगुणा. तर हे आंदोलन कोणी सुरू केलं? तर ते सुरू केलं आहे बा, पर्याय नंबर 1, विनोबा भावे यांनी. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक किंवा वैयक्तिक उदाहरण चळवळीचे जनकसुद्धा म्हटले जातं. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेले पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्तीत जास्त असते? बघा पर्याय आहेत आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला माती, जमीन यावरही भरपूर प्रश्न विचारण्यात येत असतात. पहा मित्रांनो, ग्रामसेवक म्हटल्यानंतर यामध्ये ग्रामप्रशासन असतं, सोबतच आपल्याला कृषीविषयकसुद्धा काही प्रश्न विचारले जातात. तर हा प्रश्न पहा, जमिनीमध्ये उपलब्ध असलेले पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्तीत जास्त कोणत्या जमिनीमध्ये असते हे आपल्याला सांगायचं आहे. आणि पर्याय तुमच्यासमोर दिलेलेच आहे. बघा, मातवाळू, चिकन माती, वालुकामय माती कोणत्या जमिनीमध्ये असते? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3,
जी चिकन माती आहे ना, चिकन मातीमध्ये असतं पहा पाणी उपलब्ध असलेलं, पाणी धरून ठेवण्याची क्षमता. पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर आपण काय करूया, पुढचा प्रश्न बघूया. केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासाकरता समुदाय विकास कार्यक्रम, त्याला CDP, कोणत्या वर्षी सुरू केला? केंद्र शासनाने. बघा पर्याय आहेत. IMP प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नीट वाचायचा, पर्याय नीट वाचायचे आणि नंतर उत्तर द्यायचं. तुम्हाला या व्हिडिओमधून किती प्रश्नाचे उत्तर देता येते ते मला कमेंटमध्ये कळवा. जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि तसेच एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर गलत होत असेल तर त्याचंसुद्धा कमेंटमध्ये योग्य उत्तर पाठवत चला. आणि अजूनपर्यंत जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण तुमच्या एका लाईकमुळं काय होतं, चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा की जेणेकरून दुसऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल. बघा, केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासाकरता हा जो CDP कार्यक्रम आहे, काय म्हणते त्याला, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, कोणत्या वर्षी सुरू केला? 1 एप्रिल 1961, 12 नोव्हेंबर 1980, 2 ऑक्टोबर 1952, 2 ऑक्टोबर 1960, 1 मे 1962. CDPचा फुल फॉर्म लक्षात ठेवा मित्रांनो. काय? केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासाकरिता समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे CDPचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचं. काय? कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. कोणत्या वर्षी सुरू केलेला आहे? तर या ठिकाणी आपल्याला भरपूर वेळा असे विचारण्यात आलं आहे, पहा प्रश्नाचं उत्तर जे की फुल फॉर्मवरती सुद्धा आधारित आहे. त्यातीलच आहे काय? केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासाकरता समुदाय विकास कार्यक्रम म्हणजेच काय, तर CDP म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. कोणत्या वर्षी? तर या प्रश्नाचं उत्तर होईल 2 ऑक्टोबर 1952. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र राज्यात पाणलोट विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे? बघा, 1983, 90, 1995, 1992, 2002. महाराष्ट्र राज्यात पाणलोट विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? आपल्या राज्यामध्ये म्हणजे पहा, आपल्या राज्यामध्ये पाणलोट विकास कार्यक्रम कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा, पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे, योग्य उत्तरं देत चला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. काय? 1983 या वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणलोट विकास कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. जमिनीच्या व मृदेच्या शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं? जमिनीच्या व मृदेच्या शास्त्रीयदृष्ट्या काय म्हटलं जातं मित्रांनो? हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत राहायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे. जमिनीच्या व मृदेच्या म्हणजे मातीच्या शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करणारे शास्त्र, त्याला काय म्हटलं जातं? बघा पर्याय काय दिलेले तुमच्यापुढं, इडेफॉलॉजी, पेंडॉलॉजी, मातीशास्त्र, सॉईल साईड, यापैकी नाही. काय म्हटलं जाईल त्याला? तर त्याला म्हटलं जातं पहा पेडॉलॉजी. पर्याय नंबर 2 काय होईल आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. हा प्रश्न पहा 2018 तुम्हाला विचारला होता आणि 2019ला सुद्धा विचारला होता. कोणत्या परीक्षेमध्ये? कृषी सेवक या पदासाठी. लक्षात ठेवा कृषी सेवक, कारण ह्यातील जे काही तांत्रिक प्रश्न आहेत हे कृषीवर आधारित असणारे प्रश्न आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे? भारताचे मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जातं? पहा मिल्कमॅन ऑफ इंडिया कोणाला ओळखलं जातं? पर्याय पहा MS स्वामीनाथन, रघुनाथराव माशेलकर, डॉक्टर वर्गीस कुरियन, सुधीर देशमुख. कोण आहे? खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? त्यांनाच अजून एक शब्द आहे, ज्याला आपण मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणतो ना, यांना अजून एक शब्द आहे. काय? धवल क्रांतीचे जनक. लक्षात ठेवा धवल क्रांतीचे जनक आणि मिल्कमॅन ऑफ इंडिया. धवल क्रांती म्हणजेच काय? तर दुधाची क्रांती झालेली आहे आणि त्यालाच मिल्कमॅन असं म्हटलं जातं. तर ते व्यक्तिमत्व कोण आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक C म्हणजे ती डॉक्टर वर्गीस कुरियन.
आपल्याला ऑप्शनमध्ये कधी कधी डॉक्टर व्ही कुरियन असं सुद्धा येतं बा. व्ही कुरियन म्हणजे वर्गीस कुरियन. यांना म्हटलं जातं काय, मिल्कमॅन ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. लाखेच्या उत्पादनात भारतातील कोणते राज्य सर्वात आघाडीवर आहे? लाखेच्या उत्पादनात भारतातील कोणतं राज्य? गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, आसाम, महाराष्ट्र. कोणतं राज्य आहे की जे सर्वात आघाडीवर आहे? पहा, लाखेच्या उत्पादन ह्यामध्ये सर्वाधिक आघाडीवरती राज्य. तर याचं योग्य उत्तर काय होईल बघा, पटापट कमेंटमध्ये उत्तर देत चला. जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? कोणतं राज्य आहे? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, तेलंगणा. 14 नंबरचा प्रश्न आहे. 5 पर्याय तुमच्या समोर दिलेले, उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. भारतात सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य कोणतं राज्य ओळखलं जातं बा? आपल्याला भारतामध्ये विचारलेलं आहे. लक्षात ठेवायचं महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो. जर भारतामध्ये सर्वाधिक जास्त ऊस उत्पादक जे आहे म्हणजे जे राज्य आहे त्याचं उत्तर आहे बघा उत्तर प्रदेश. या राज्यामध्ये काय, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त ऊसाचं उत्पादन घेतलं जातं. म्हणून त्याचं उत्तर काय आहे? पर्याय नंबर 1 योग्य उत्तर आहे. तर ऊसावरून दुसरा एक प्रश्न आहे बघा. साखरेचं उत्पादन घेणारा सर्वात मोठं राज्य कोणतं आहे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर त्याचं उत्तर काय येईल? त्याचं उत्तर येईल पहा महाराष्ट्र. महाराष्ट्र हे जे आहे हे पहिल्या क्रमांकावर आहे. कशाच्या? साखरेच्या उत्पादनामध्ये. आणि ऊसाच्या उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. त्यानंतर आपण काय करू, पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाहीत? कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाहीत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. IMP प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल. बघा पर्यायमध्ये दिले तुम्हाला सिंधुदुर्ग, गडचिरोली, अमरावती, परभणी, मुंबई शहर. कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाहीत? तर टोटल जिल्हे आहेत 36. लक्षात ठेवा किती आहेत? 36 जिल्हे आहेत. तर हे जे 36 जिल्हे आहेत ह्यामधील असे महत्त्वाचे 2 आहे की त्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. तर ते कोणते आहेत? लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये एकच दिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 5 तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. लक्षात ठेवा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 ठिकाणी जिल्हा परिषदा नाहीत. बाकी जे ऑप्शन तुम्हाला दिले सिंधुदुर्ग, गडचिरोली, अमरावती, परभणी या 4ही ठिकाणी जिल्हा परिषदा आहेत. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 5 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी किती वर्षाचा असतो हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्याय दिलेले 5 वर्ष, 6 वर्ष, 12 महिने, 8 वर्ष, 2.5 वर्ष. महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी किती वर्षाचा असतो? या ठिकाणी आपल्याला टेन्श्युअर विचारले. टेन्श्युअर म्हणजे काय? तर पदाचा कार्यकाल. कोणाच्या? नगरपालिकेचे महापौर जे असतात किती त्यांच्या पदाचा कार्यकाल असतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 5 2.5 वर्ष. लक्षात ठेवा 2.5 वर्ष. कधी कधी आपल्याला महिनेसुद्धा विचारला जातो. 2.5 वर्ष म्हणजे किती महिने? तर 30 महिने. लक्षात ठेवा 30 महिने इतका कार्यकाल जो आहे तो महापौरांचा असतो नगरपालिकेच्या. पर्याय क्रमांक 5 हे आपलं प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. पंचायत समिती संबंधीच्या तरतुदी महाराष्ट्र जिल्हा व पंचायत समिती कायदा 1961च्या कोणत्या परिशिष्टात समाविष्ट आहे? मित्रांनो हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. पंचायत समिती संबंधीच्या महाराष्ट्रातील ज्या काही तरतुदी आहेत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा आहे पंचायत समिती कायदा 1961चा
तर तो कोणत्या परिशिष्टात समाविष्ट आहे? तर त्याचं परिशिष्ट तुम्हाला सांगायचे 3रं, 6वं, 5वं, 4थं, 9वं. पहा, योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2 6वे परिशिष्ट. पर्याय नंबर 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. जमिनीला पिवळा रंग खालीलपैकी कोणत्या खनिजामुळे येतो? जमिनीला पिवळा रंग खालीलपैकी कोणत्या खनिजामुळे येतो? सिलिका, हेमेटाइट, लेमोनाइट, लोह, टिटॅनी, फेरस, मॅग्नेटाइट. पिवळा रंग कोणत्या खनिजामुळे येतो? पहा, जमीन कधी कधी पिवळ्या रंगाची होते, काळ्या रंगाची असते, लाल रंगाची असते, कधी कधी पिवळ्या रंगाची तरी असते. तर त्या जमिनीचा रंग बदलण्याचे कारण किंवा पिवळा रंग जो असतो जमिनीला तो कोणत्या खनिज द्रव्यामुळे येतो? तर तो येतो पहा पर्याय क्रमांक 3 लिमोनाइट. काय? लिमोनाइट. लिमोनाइट नावाचे जे मूलद्रव्य आहे किंवा खनिज आहे, तर या खनिजामुळे तो पहा जमिनीला पिवळा रंग येतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. पंचायतीचा कालावधी, ड्युरेशन ऑफ पंचायत, हे कितव्या कलमात नमूद केलेलं आहे? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील त्याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर हा पंचायतीचा कालावधी म्हणजे ड्युरेशन ऑफ पंचायत कितव्या कलमामध्ये समाविष्ट आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. पर्याय तुमच्या समोर दिलेले: कलम 242, 243, 243B, 243. तर काय उत्तर होईल? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कलम 242. लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. काय पुढचा प्रश्न? शेती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या पुरस्काराला म्हणून ओळखला जातो? पहा, पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे. अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईक तर नक्कीच करायचे. कारण तुमच्या लाईकमुळे काय होतं? चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी माणसाला प्रोत्साहन येते. बघा काय, शेती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं? शेती क्षेत्रामधील या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 वर्ल्ड फूड प्राईज. हे जे पुरस्कार आहे याला शेती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, उत्तर येत असेल तर लवकरात लवकर कमेंट करून देत राहा. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं मला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच ग्रोइंग स्टुडंट्स नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे जाऊन आपण जॉईन करा. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.